अमरावतीत खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत विविध विषयावर भाष्य केलं। ते म्हणाले की पश्चिम महाराष्ट्र हा आमचा बालेकिल्ला असला तरी विदर्भात 7 पैकी 6 जागा आम्ही जिंकलो। अमरावतीत मैत्रीपूर्ण लढतीमुळे अपयश आलं, मात्र इथे पक्ष विस्ताराची संधी आहे। भाजपाचा हा किल्ला असूनही आम्ही विदर्भात वाढ करू शकतो, असे ते म्हणाले। महायुतीत जागा वाटप करताना कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन अधिक जागा मिळवण्याचा प्रयत्न करू, असं त्यांनी सांगितलं। राहुल गांधीवर टीका करताना ते म्हणाले की त्यांना बंधू लेव्हलची माहिती नाही। वोट चोरीचे आरोप निराधार आहेत। मतदान प्रक्रिया पारदर्शक असून मतदान केंद्रावर सीसीटीव्ही लावलेले असतात। दुष्काळावर बोलताना त्यांनी ओला दुष्काळ तातडीने जाहीर करण्याची मागणी केली आणि या संदर्भात मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाल्याचं सांगितलं। संजय राऊत यांच्यावर टीका करत त्यांनी म्हटलं की ते दररोज सकाळी भोंगा वाजवण्याचा निमित्त शोधतात। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तटकरे म्हणाले की आमची भूमिका स्पष्ट आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं, पण ओबीसींना धक्का न लागता। जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे हैदराबाद गॅजेट समोर आलं असून छगन भुजबळ यांचा अभ्यास करत आहे। जातीय सलोखा बिघडू नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। महामंडळ वाटपाबाबत त्यांनी सांगितलं की एक समिती नेमून प्राथमिक सूत्र ठरलं असून संख्याबळानुसार वाटप होईल, यावर मंगळवारी बैठक होणार आहे। शरद पवार विषयी बोलताना ते म्हणाले की त्यांचं देशाच्या राजकारणात मोठं स्थान आहे आणि मोदींना शुभेच्छा देणं हे स्वाभाविक आहे। विदर्भ सिटी न्यूज, अमरावती।